अधिवेशन सुरू झाल्यापासून आम्ही औरंगजेबावर गेलो, नंतर मग आम्ही हलाल आणि झटक्यावर गेलो, नंतर मग आम्ही दिशा बदलली. असं करत करत नॉन इश्यूजला इश्यू करत मेन इश्यूजला बगल देण्याचं काम या अधिवेशनात झालं. विधानसभेच्या वेळेस दिलेलं एकही आश्वासन आपण पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे आपण जनतेला सामोरे जाऊ शकत नाही. हे लक्षात आल्यानंतर अशा टॅक्टिक्स यूज केल्या जातात हे आपण व्यवस्थित बघितलं. आणि मग ह्या अशा पद्धतीने विधानसभेच्या माध्यमातून जातीय विद्वेष, धार्मिक विद्वेष पसरवायचा आणि पटलावरूनच खोटी माहिती द्यायची, हे पहिल्यांदा महाराष्ट्राने अनुभवलं. त्यामुळे या अधिवेशनातनं महाराष्ट्राला काय मिळालं तर त्याचं उत्तर शून्य. कुठल्याही विषयावरती गांभीर्याने कुठलाही निर्णय झाला आणि त्याचा फायदा इथल्या गरीब माणसाला झाला असं कुठलंही एकही धोरण या पूर्ण अधिवेशनात आलं. ना बेरोजगारांबद्दल आलं, ना शेतकऱ्यांबद्दल आलं, ना महिलांबद्दल आलं. त्यामुळे हे अधिवेशन हे माझ्या अंदाजाने या सरकारच्या फोल भूमिकेचं उत्तम उदाहरण ठरलं